मराठवाड्यात दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती बिकट बनलीये. अशीच काहीची अवस्था लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील स्वाती विठ्ठलराव पिटलेच्या घरची झाली. 11वीत शिकत असलेल्या स्वातीला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. आर्थिक अडचणींमुळे स्वातीच्या आईनं तिच्या बसच्या पाससाठी उसने पैसे आणले. मात्र हीच कौटुंबिक अस्वस्थता स्वातीचं मन खात होती. त्यातच बँक आणि फायनान्स कंपन्यांचे हप्ते फेडताना वडिलांना होणारा अपमान स्वातीच्या जिव्हारी लागला आणि विषारी औषध प्राशन करून तिनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी स्वातीनं लिहिलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली. काही शेतात आलेलं नाही, पैशाची खूपच अडचण यायची. आम्ही कामाला मग जात होतो पण काम लागत नव्हतं, वेळेवर पैसा येत नव्हता शिक्षणासाठी लेकरांच्या. पास संपला होता, 4-8 दिवस मुलगी घरीच होती पैशामुळे. पण ती मी पैसे कामावून आणतो म्हणून गेलो होतो, पण येईपर्यंत मुलीनं आत्महत्या केली. माझा खर्च तुम्हाला झेपत नाही म्हणजे पुढे, तुम्ही आता मला शिकायची इच्छा आहे पुढे, सदा तुमची गरिबीच आहे म्हणून त्यानं थोडं त्याग घेतली. जेव्हा स्वातीकडे 3 नोव्हेंबर पर्यंतचा पास होता. स्वाती गेली, मात्र पासची मुदत अजूनही बाकी आहे. परिस्थितीची कल्पना तिनं कुणालाही दिली असती तर इतरांप्रमाणेच तिलाही कॉलेजकडून एसटी पास सहजपणे मिळाला असता. या विद्यार्थिनींनी जर आम्हाला ही गोष्ट कळवली असती किंवा कोणत्याही पालकांनी आर्थिक परिस्थितीबद्दल जर कळवलं असतं किंवा स्वतः जर मुलगी जर आमच्याशी बोलली असती तर आम्ही तिलाही पाससाठी म्हणा पुन्हा तिच्या फीसमध्ये पुन्हा बरीच काही मदत केली असते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावत आहेत. मात्र या मदतीसोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन होणंही गरजेचं असल्याचं या घटनेनं दाखवून दिलंय. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.